देह व्यापार करणाऱ्या महिला कार्यरत असल्यामुळेच तुमच्या आमच्यासारख्या महिला कितीतरी आपण सुरक्षित आहो असं मला वाटते. आणि आजकाल सेक्स्टॉर्शन सारखे गुन्हे खूप जास्त वाढलेले आहे की अननोन मोबाईल नंबरवरून तुम्हाला व्हिडिओ कॉल येते आणि व्हिडिओ कॉल ओपन केल्यानंतर आपल्याला कळत नाही की समोरचा जो व्यक्ती आहे तो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग देखील करतो आणि काही नग्न स्वरूपाचे जे चलचित्र वगैरे आहे ते दाखवले जातात किंवा जे लहान 18 वर्षापेक्षा खालचे जे मुलं आणि मुली आहे त्यांच्यावर एखादा प्रसंग ओढावला आणि त्यांच्यावर बलात्कार झालेला असेल, अनैसर्गिक काही गुन्हा झालेला असेल तर अशा सर्वात जास्त मला असं वाटतं की सन्मानजनक जर पद असेल आणि महिलांसाठी जर सुरक्षित असेल तर तो न्यायाधीश हा पद आहे. ती मालिका मी पाहायची आणि ते व्यंकेश बक्षीसच्या नावाच्या पाठीखाली BA LLB नेहमी लिहिलेला मी पाहायची. तेव्हा यवतमाळला रात्रीचे कॉलेज LLBचे चालायचे. मग घरचे लोक मला माहीत होतं की मला परवानगी देणार नाही, परंतु महिलांना कितीही ती कमवती असली तरी महिलांना माझ्या ऑफिसकडनं मोफत वकील उपलब्ध आहे. जर एखादी महिला तिच्यावर ॲसिड हल्ला झालेला असेल किंवा एखाद्या महिलेवर बलात्कार झालेला असेल किंवा 18 वर्षापेक्षा ज्यांचे वय कमी आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जेव्हा जे व्यवसाय सुरू असते त्या कुंटणखान्यात जेव्हा एखादी रेड घातली जाते आणि तिथं जे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या ज्या मुली आहेत त्या अशा की मी जर सक्सेस झालेली आहे तर त्याचा पूर्ण श्रेय माझ्या पतीला जातो. परंतु त्याच ठिकाणी तुम्हाला न्यूड व्हिडिओज आणि पॉर्नोग्राफिक मटेरियल्स देखील तिथंच उपलब्ध आहे. तर की आत्महत्या करणं हे काही पर्याय नाही. जर एखादा गुन्हा आपल्यासोबत घडलं असेल तर आपण त्वरित त्याची वाचा फोडली पाहिजे. तो ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून देखील तुम्हाला नेहमी ब्लॅकमेलच करत राहणार आहे. तर अशा महिला ज्यांच्यावर एखादा अन्याय होत असेल तर त्यांनी इतर व्यवसायासारखा वेश्या व्यवसाय, देह व्यापार हा लीगल आहे. एखाद्या व्यक्तीची आपल्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्याच्यावरनं देखील आपल्याला बोध होतो की याचा मानस काय आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली टेहरे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या कार्यक्रमामध्ये आपले खूप खूप स्वागत. जागतिक महिला दिनानिमित्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह सादर करत आहे स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा. मराठवाड्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दिग्गज महिला मान्यवरांच्या विशेष मुलाखती. आज आपण विधी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सेवा देणाऱ्या, अनेक प्रश्नांना न्याय देणाऱ्या ज्येष्ठ न्यायाधीश यांच्याशी राजमुद्रा या विशेष सदरात दिलखुलास संवाद साधणार आहोत. चला तर मग स्वागत करूया ज्यांची कर्मभूमी यवतमाळ असलेल्या एका मोटर मेकॅनिक यांची कन्या ते आज एक न्यायाधीश. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांनी अनेक अडचणींवर मात देत शिक्षण घेतले. केवळ इथेच न थांबता त्या विधी क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्यांनी MPSC मार्फत 2007मध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, 2018मध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदावर ज्यांची निवड झाली. 2022मध्ये सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नांदेड या पदावर कार्यरत आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सन्माननीय न्यायाधीश श्रीमती दलजीत कौर जज मॅडम, ज्यांचे नाव ही जज आणि कार्य ही जज. चला तर मग स्वागत करूया मॅडमचे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपले राजमुद्रा लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. महिला दिनाच्या तुम्हाला प्रथमतः खूप खूप शुभेच्छा. मॅडम, मला तुमचा पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही आज उच्च शिक्षित आहात, तसेच न्यायाधीश या पदावर कार्यरत आहात. तर हा तुमचा शैक्षणिक प्रवास नक्कीच सोपा नव्हता. प्राथमिक शिक्षण असो, महाविद्यालयीन शिक्षण असो, तसेच JMFCची तयारी असो, हा प्रवास करताना अनेक अडचणी आल्या असतील. हा खडतर प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. राजमुद्रा लाईव्ह न्यूज पाहणाऱ्या सर्व रसिकांना माझा नमस्कार. मी दलजीत कौर जज, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड.
जून 2022 पासून मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे सचिव म्हणून कार्यरत आहे. शिक्षणाबाबतचं जर म्हणायचं आहे तर प्रवास शिक्षणाचा सोपा कधीच नसतो. एक मोटर मेकॅनिकची मुलगी असली तरी एक सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीच्या कुटुंबात माझा जन्म झाला. मी दूरदर्शनवर एक मालिका यायची ज्याचं नाव व्यंकेश बक्षी होता. ती मालिका मी पाहायची आणि ते व्यंकेश बक्षीच्या नावाच्या पाठीखाली BA LLB नेहमी लिहिलेला मी पाहायची. तर मला फक्त हे माहीत होतं की BA LLB आणि मला करायचं जे आहे ते LLB करायचं आहे, त्याच्यामुळे न्यायाधीश मी होऊ शकते हे माझं कधी मला म्हणजे माहीतही नव्हतं. त्याच्यानंतर वकिली हा माझा ध्येय कधी नव्हता. फक्त माझ्या नावाच्या समोर BA LLB लागावा हेच माझा ध्यास होता. मी ज्या विभागातून आलेली आहे आणि माझं कौटुंबिक बॅकग्राऊंड राहिलेलं आहे की घरी जे भावंड आहे ते जास्त कोणी शिकलेला नाही. आमच्या अख्ख्या कुटुंबात जर पाहिलं तर सर्वोच्च शिक्षण प्राप्त करणारी मी एकटी महिला मुलगी. आणि त्यानंतर जेव्हा शिक्षण घेण्याची संधी माझ्या वडिलांनी मला दिली तर तेव्हा मी हेच प्रयत्न करायची, कारण 12वीपर्यंत माझं हिंदी मीडियममधून शिक्षण झालं. त्याच्यानंतर ऑल ऑफ सडन मराठी माध्यमातून मला म्हणजे शिक्षण माझं सुरू झालं BAचं. परीक्षाचं जर माध्यम म्हटलं तर ते हिंदी मीडियम असलं तरी काही गोष्टी जे आहे ते नेहमी मला असं वाटते की निसर्गाने आणि प्रकृतीने ठरवलेल्या असतात. भाषेची गोडी आधीपासून असल्यामुळे लवकरात लवकर जे कॉलेजमध्ये लेक्चर्स वगैरे आम्हाला मिळत होते, नोट्स मिळत होत्या, ते मराठीत ते सांगायचे आणि मुलं जे आहे ते मराठीत लिहायचे. पण तेवढ्याच फास्ट याच्यानं मी हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करायची आणि माझे नोट्स तयार करायची. BAचं संपल्यानंतर मग LLB करण्याची जेव्हा वेळ आली तर आधी असं होतं की हैदराबादला कदाचित मला जावं लागणार, कारण यवतमाळला तेव्हा जेव्हा मी BA शिकत होती तेव्हा यवतमाळला रात्रीचे कॉलेज LLBचे चालायचे. मग घरचे लोक मला माहीत होतं की मला परवानगी देणार नाही, परंतु माझं नशीब की जेव्हा BA फायनलमध्ये असतानाच यवतमाळच्या कॉलेजमध्ये अमलक्षण कॉलेजमध्ये जिथं मी शिकत होती तिथं डे कॉलेज सुरू झालं आणि तिथंच मी ॲडमिशन घेतलं. LLB पूर्ण इंग्लिश मधून होती. इंग्लिश मीडियममधून परीक्षा देताना थोड्या फार अडचणी देखील समोर येत होत्या, परंतु ध्यास असल्यामुळे आणि माझं गोल जे आहे ते फक्त LLB करायचं आहे हे असल्यामुळे एकाच वेळी मी 10 विषयाचे जे आहे परीक्षा जे आहे ते लागोपाठ द्यायची आणि कधीही एकही विषय बॅक राहिलेला नाही. आणि 2004 समरमध्ये मी LLB पासआउट झाली. LLB झाल्यानंतर लगेचच 2005मध्ये MPSCच्या जागा निघाल्या. MPSCच्या जागा निघाल्यामुळे घरच्यांना मी सांगितलं की जोपर्यंत आपल्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. MPSCच्या न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी मी प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात माझी JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून निवड झाली. परंतु निवड झाल्यानंतरही जवळपास 2 वर्ष मला पोस्टिंग मिळाली नाही. त्यामुळे जे सोबतचे वकील मंडळी असायचे ते नेहमी म्हणायचे की तुमची लिस्ट स्क्रॅप झालेली आहे आणि समोर तुम्हाला पोस्टिंग वगैरेही मिळेल याची काही खात्री नाही. माझं कल नेहमी कधीही न्यायाधीश व्हायचं नव्हतंच, म्हणून मी त्यांना म्हणायची मला फरक पडत नाही, माझं जे नॉलेज आहे ते वेस्ट होणार नाही आहे. आणि जेव्हा पोस्टिंग आली पहिली ते गडचिरोलीला, तर सर्वांचं हेच म्हणणं होतं की एक तर पोस्टिंग उशिरा मिळालं आणि त्याच्यानंतरही काळ्या पाण्याची सजाच दिली तुम्हाला की गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात तुम्हाला न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. तेव्हा देखील मी त्यांना नेहमी हेच उत्तर द्यायची की माझी नोकरी आहे,
मला जमेल, मी जाऊन पाहते, महिनाभर वगैरे काम करीन आणि त्याच्यानंतर मला वाटलं की काम करू शकत नाही तर मी व्हॉलेंटरी कधीही एक्झिट त्या फील्डमधून घेऊ शकते. तर सध्या मला जवळपास 16 वर्ष झालेले आहे मी या न्यायिक क्षेत्रात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. नक्कीच मॅडम. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, तसेच वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्याचप्रमाणे मॅडम तुमच्या प्रयत्नांना खूप यश आले. तर आज तुम्ही न्यायाधीश या पोस्टवर काम करता. तर या पोस्टवर काम करत असताना विधी सेवा प्राधिकरणामध्ये मला असं जाणून घ्यायला आवडेल की महिलांसाठी काय काय सुविधा आहेत किंवा काय काय योजना आहेत. विधी सेवा प्राधिकरणाचा कायदा 1987चा आहे. त्याचे कलम 12मध्ये पात्र लाभार्थी कोण असतील, कारण आज आपण पाहतो की लोक भीतात की कोर्टात जायचं नाही, वेळ लागतो, पैसा लागतो आणि कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, परंतु न्याय त्यांना मिळालेला नाही. तर फक्त माहिती नसल्या कारणानं, जागृती नसल्या कारणानं लोक जे आहे ते प्रायव्हेट वकिलांकडे धाव घेतात. महिलांना कितीही ती कमवती असली तरी महिलांना माझ्या ऑफिसकडनं मोफत वकील उपलब्ध आहे. जर आपल्या विरुद्ध एखादी केस दाखल झालेली आहे किंवा आपल्याला एखाद्या विरुद्ध केस दाखल करायची आहे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज दाखल करून महिलांना मोफत वकील आम्ही उपलब्ध करण्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतो. त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जर एखाद्या महिलेला केस दाखल करायची असेल तर तिला तालुक्याच्या न्यायालयातून देखील मोफत वकील मिळू शकतो. त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात देखील विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय असल्यामुळे, समित्या असल्यामुळे तिथून देखील जर आपल्याविरुद्ध अपील झाली असेल किंवा केस दाखल करायची असेल, दाखल झाली असेल तर आपल्याला मोफत वकील तिथून देखील मिळू शकतो. बरोबर मॅम. मग महिला म्हणून या क्षेत्राकडे, विधी क्षेत्राकडेच तुम्ही का वळाल्या, किंवा मग ह्या क्षेत्रामध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का, किंवा मग तुमचे प्रेरणास्थान काय असेल. न्यायाधीश म्हणून जेव्हा आपण फील्डला पाहतो तर सर्वात जास्त मला असं वाटतं की सन्मानजनक जर पद असेल आणि महिलांसाठी जर सुरक्षित असेल तर तो न्यायाधीश हा पद आहे. महिलांनी फक्त प्रयत्न करायचा आहे आणि याच्यापेक्षा सिक्युरिटी तुम्हाला आणि रिस्पेक्टफुल जॉब इतर कुठंही राहणार नाही असं नेमकं मला वाटते. तर प्रेरणा म्हटलं तर घरी जे शैक्षणिक वारसा होता, जास्त शिकलेले आईवडीलही नव्हते आणि भाऊ बहीणही जास्त शिकलेले नाही. त्यामुळे मला फक्त ती मालिका नेहमी प्रेरित करायची आणि मी सर्वांना हेच म्हणते की मी ॲक्सिडेंटल जज आहे. कारण मला न्यायिक क्षेत्र आणि न्यायाधीश व्हायचं असं कधीही माझं ध्येय नव्हतं. माझं ध्येय फक्त LLB करायचं होतं. परंतु ॲक्सिडेंटल असली तरी आपल्याला दिलेली जी जबाबदारी आहे ते पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करत आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही तुमची जबाबदारी पण खूप छानरित्या पार पाडता. मॅडम, मला असं विचारायला आवडेल की महिला विधी प्राधिकरणामध्ये त्यांना काय काय योजना आहेत महिलांना आता त्यांच्या सुरक्षतेसाठी किंवा मग त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी काय सुविधा असतील. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे बरेच कार्य विधी सेवा प्राधिकरणाचे आहे. त्याच्यामध्ये फक्त पात्र लाभार्थ्यांना मोफत वकील देणे एवढेच नाही तर मनोधैर्यासारख्या योजना, नुकसान भरपाईसाठी जे योजना आहे महाराष्ट्र विक्टिम कंपन्सेशन स्कीम, आणि अशा योजना राबवण्याची जबाबदारी देखील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दिलेले आहे. महिलांना जर एखादी महिला तिच्यावर ॲसिड हल्ला झालेला असेल किंवा एखाद्या महिलेवर बलात्कार झालेला असेल किंवा जे लहान 18 वर्षापेक्षा खालचे जे मुलं आणि मुली आहे त्यांच्यावर एखादा प्रसंग ओढावला आणि त्यांच्यावर बलात्कार झालेला असेल, अनैसर्गिक काही गुन्हा झालेला असेल तर अशा मुलांना आणि जे मुली 18 वर्षापेक्षा ज्यांचे वय कमी आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जेव्हा जे व्यवसाय सुरू असते त्या कुंटणखान्यात जेव्हा एखादी रेड घातली जाते आणि तिथं जे 18
पेक्षा कमी वयाच्या ज्या मुली आहे त्या अशा मुलींना देखील मनोधैर्य ही योजना जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत जे पीडित महिला आहे, मुली आहे, मुलं आहे त्यांना 3 लाख रुपयेपर्यंत पासून ते 10 लाख रुपयेपर्यंत नुकसान भरपाईची जी योजना आहे ते आमच्या कार्यालयामार्फत दिली जाते. नक्कीच मॅडम, पण जेवढे मोठे पद तेवढ्या जिम्मेदाऱ्याही असतात आणि ह्याच जिम्मेदाऱ्या सांभाळत तुम्ही ह्या परिवार आणि आपलं कार्य यामध्ये मला असं म्हणायचं की यामध्ये तुम्ही समतोल कसा साधता. खरं तर बाई एक महिला कामावरच जाते, हा एक सर्वात मोठा कन्सेप्ट आहे. कधीही तिला निवांत नसतो, तर मग हा समतोल तुम्ही कसा साधता. असं म्हटलं जाते की प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या पाठीमागे एक महिला असते, परंतु माझ्याविषयी मला खूप म्हणजे सार्थ अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी जर सक्सेस झालेली आहे तर त्याचा पूर्ण श्रेय माझ्या पतीला जातो, माझ्या सासूला जाते. कारण मी जर कामावर असली, ट्रान्सफरेबल जॉब आहे आमचं, दर 3 वर्षांनी आमची बदली होते, तर कुटुंबासोबत राहण्याची संधी फार कमी उपलब्ध होते. परंतु मी जर आपल्या कामावर असली तरी घरी माझी सासू आणि माझे पती माझ्या मुलांची उत्तम काळजी घेतात. त्यामुळे मी आपलं जे जॉब आहे ते उत्तमरित्या पार पाडण्यात कुठं ना कुठं मला त्यांचंही म्हणजे एक मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमी लाभतो. आणि त्याचप्रमाणे माझ्या बाबतीत सक्सेसफुल महिलेच्या पाठीमागे तिचा पती आहे असं मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच मॅडम, खरं तर एका महिलेच्या यशामागे तिचं कुटुंब, तिचा पती, सपोर्टिव्ह सिस्टीम खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच ती महिला दिवसेंदिवस पुढे जात असते. मॅडम, मला असं विचारायचं आहे की तारीख पे तारीख किंवा मग अपील पे अपील असं करत जेव्हा आजच्या समाजामध्ये महिलांवर एवढे अत्याचार वाढलेत, तर मग अशा पीडित महिलांसाठी लवकरात लवकर न्याय कसा मिळेल किंवा त्यासाठी काही विधी सेवा प्राधिकरणामध्ये सुविधा आहेत का. तारीख पे तारीख जर आपण विचार करू तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्य महिला विधी सेवा प्राधिकरण राज्याच्या ठिकाणी आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण हे माननीय सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सर्वात उच्च पातळीवर ह्या संस्था असल्यामुळे आम्ही वर्षातून 4 राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन जे आहे ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्फत केलं जातो. आणि वेळोवेळी जे आम्हाला तारखा निश्चित केल्या जातात, तर आपण फक्त हेच पाहायचं की तारीख पे तारीख हे कशामुळे होत आहे. आज जर आपण प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहिली तर ते जवळपास 5 कोटीच्या घरात आहे आणि प्रत्येक न्यायाधीश जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे न्यायाधीशांच्या ज्या संख्या आहे ते खूप कमी आहे. प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करतो. सकाळी 10:30 ते 6च्या दरम्यान जेवढे प्रकरण जास्तीत जास्त निकाली काढता येईल याचा प्रयत्न जे आहे ते न्यायाधीश करतच असतात. परंतु सर्वसामान्य नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की जर एखादा क्षुल्लक प्रकरण आहे किंवा ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकते असे प्रकरण आपण लांबवायचे नाही. लोक अदालतच्या माध्यमातून किंवा मध्यस्थी प्रक्रियेच्या माध्यमातून जर आपण आपले प्रकरण लवकरात लवकर संपवू तर याचे आपल्याला फायदे देखील बरेच आहे. तुमचे जे प्रकरणातील पक्षकार आहे त्यांचे नातेसंबंध सुधारतात, ते बोलायला लागतात एकमेकांशी. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः जे फैसला घेतलेला आहे ते तुमच्यावर बंधनकारक करून घेता, तर तुमचा वेळही वाचतो, पैसा वाचतो, तुमचे संबंध सुधारतात. जे दिवाणी स्वरूपाचे दावे आहे, जसं हिस्से वाटणीचे दावे म्हणा किंवा इतर स्वरूपाचे दावे आहे, त्याच्यामध्ये जे कोर्ट फी तुम्ही भरलेली आहे लोक अदालत किंवा मध्यस्थीच्या माध्यमातून, जर आपण आपलं प्रलंबित प्रकरण सोडून घेतलं तर आपल्याला 100% कोर्ट फी जे आपली भरलेली आहे ते देखील परत मिळते. तर आपण सलोख्याने आपले लोक अदालतच्या माध्यमातून किंवा मध्यस्थीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरण जर निकाली काढले तर त्याच्याविरुद्ध अपील देखील नाही आणि अपीलचा प्रवास नसल्यामुळे ऑटोमॅटिक तुमचे संबंधही सुधारणार आणि
तुमचा वेळ पैसा हे देखील वाचणार आहे. म्हणून सर्व रसिक बंधू भगिनींना माझी ही विनंती आहे, जर आपले प्रकरण जर क्षुल्लक स्वरूपाचे असेल, त्याच्यामध्ये तडजोड होणे शक्य असेल, कौटुंबिक वाद असेल, नवरा बायकोचे जर भांडण असेल, तर असे प्रकरण आणि संपत्ती संबंधीचे दिवाणी स्वरूपाचे जर दावे असतील तर ते आपण सलोख्याने आपल्या मर्जीने त्याच्यामध्ये न्यायनिर्णय घ्यावा. आणि तारीख पे तारीख ही जी संकल्पना आहे याच्यामुळे आपण देखील देशाला एक प्रकारे हातभारच लावू आणि जे प्रलंबित प्रकरणाची संख्या आहे ते देखील कमी होऊ शकते. नक्कीच मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली. खरं तर समाजाला या गोष्टीची माहिती नाही आहे. आपण ह्या 21व्या शतकात नांदत आहोत, पण त्याचप्रमाणे जसं जसा काळ जातो आहे तसे तसे छोटे छोटे प्रकरणं किंवा अपराध घडतच जात आहे. पण छोट्या छोट्या कारणासाठी कोर्टातच न जाता किंवा मग वकिलाची फीस, कोर्ट फीस वाचवण्यासाठी लोक अदालत सारखा खूप छान पर्याय आहे. तशीच माहिती आपल्याला मॅडमने आज दिलेली आहे. तसेच मॅडम, मला असं विचारायला आवडेल की जसं आता सध्या मास कम्युनिकेशन किंवा मीडियाचं युग आहे, तर ह्या मीडियाच्या युगामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर ह्यासारख्या गोष्टीचा यूज खूप साऱ्या प्रमाणात होतो आहे. आणि हे तसेच सायबर क्राईमसारखे प्रकारही खूप वाढले आहेत. तसेच प्रेमविवाह, परत पळून जाणे किंवा मग एखाद्या पीडित महिलावर अत्याचार होतो. मग अशा पीडित महिलांसाठी त्वरित न्याय निवाडा किंवा मग त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामध्ये काही योजना आहेत का? आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे मनोधैर्य योजना आणि महाराष्ट्रात बळी पडलेल्या लोकांसाठी नुकसान भरपाई योजना हे जे आहे हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही राबवतच असतो. त्याचप्रमाणे जर सायबर सिक्युरिटीचा प्रश्न आहे तर माझी तरुण पिढींना ही विनंती आहे. मी हे म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही जे आपले फेसबुक अकाउंट, ट्विटर आणि इतर जे माध्यम आहे त्याला तुम्ही हँडल करू नका, हँडल करा, परंतु सेफ्टी महत्त्वाची आहे. जेव्हा एखादी गोष्ट घडल्यानंतर जर आपल्याला त्याच्यातून आपण काही बोध घेतलं नाही तर हे दुर्दैव आहे आणि कुठं ना कुठं आपल्यासोबत देखील अशा गोष्टी घडू शकतात. आजकाल सेक्स्टॉर्शनसारखे गुन्हे खूप जास्त वाढलेले आहे की अननोन मोबाईल नंबरवरून तुम्हाला व्हिडिओ कॉल येते आणि व्हिडिओ कॉल ओपन केल्यानंतर आपल्याला कळत नाही की समोरचा जो व्यक्ती आहे तो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग देखील करतो आणि काही नग्न स्वरूपाचे जे चलचित्र वगैरे आहे ते दाखवले जातात. आणि याच्यामुळे तरुण पिढी जी आहे ते एकदम धास्तावते. त्यांना म्हणजे असं वाटतं की काय करावं काय नाही, आणि त्याच्यानंतर त्वरितच अशा प्रकरणात खंडणीची मागणी केली जाते संबंधित व्यक्तीकडनं. तर अशा गोष्टीला तुम्ही घाबरून जाऊ नका. जानकारी ही बचाव हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही अलर्ट राहिले आणि अशा प्रकारचं जर काही तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत प्रकार घडला तर तुम्ही त्यांना नक्कीच मदत करू शकता. त्यांना सांगू शकता की आपण जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली तर याच्यापासून आपल्याला आपली सुटका होऊ शकते. आज प्रत्येक व्यक्तीला हे वाटते की शासकीय नोकरी म्हटली आपलं पोलीस व्हेरिफिकेशन होतोच, तर जर मला प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये देखील जर नोकरी करायची आहे तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि जर माझ्याविरुद्ध एकही गुन्हा जर आढळला तर माझ्या नोकरीच्या जे आमचा मानस आहे आणि आमचं ध्येय आहे की आम्ही UPSC MPSCच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी व्हायचं आहे आम्हाला, किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जरी जॉब करायचा आहे तर पोलीस व्हेरिफिकेशन केला जातो. तर आपल्यावर गुन्हे होणार नाही याची दक्षता नेहमी घेण्यासाठी सायबर सिक्युरिटी देखील तेवढ्याच महत्त्वाची आहे. सायबर सिक्युरिटीसाठी तुम्ही जेव्हा आपले अकाउंट्स हँडल करता तेव्हा त्याचा पासवर्ड जे आहे ते कोणालाही सांगायचं नसते. आपले मित्रमैत्रिणी जर जर आपला पासवर्ड वगैरे त्यांना माहीत असेल तर त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि ज्या अकाउंटवरनं तो मेसेज गेलेला आहे तर अशा पद्धतीत तुम्ही देखील अडचणीत येऊ शकता. तर आपले पासवर्ड्स वगैरे जे आहे ते मित्रमैत्रिणी कोणासोबतही तुम्ही शेअर करू नका. आणि त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर, जनरली आपले जन्मतारखा वगैरे आपण सिक्युरिटी कोड म्हणून टाकतो, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. आणि स्पेशल कॅरेक्टर वगैरे यूज करून जर आपण युनिक आपलं
पासवर्ड जर तयार केला तर त्याला हॅकर्स लवकर हॅक करू शकत नाही आणि सुरक्षितता हे आपल्याच हातात आहे. तर प्रत्येक युवा पिढीने मोबाईल हा बेस्ट फ्रेंड आहे परंतु वर्स्ट एनिमी देखील आहे. जेव्हा आपण मोबाईलवर काही गोष्टी पाहतो तर त्याच्यामध्ये खान सर जे आहे त्यांच्यासारखे क्लासेस जे आहे म्हणजे एज्युकेशनच्या ज्या संबंधित तुम्हाला समस्या असेल, एखादा कन्सेप्ट समजलं नसेल तर ते तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहू शकता. परंतु त्याच ठिकाणी तुम्हाला न्यूड व्हिडिओज आणि पॉर्नोग्राफिक मटेरियल्स देखील तिथंच उपलब्ध आहे. तर ह्या गोष्टीला, या आमिषाला तुम्ही बळी न पडता जर मोबाईलचा आणि फेसबुकसारख्या अकाउंटचं जर योग्य आणि सुरक्षित वापर केला तर याच्यासाठी हे आपल्याला नेहमी मदतीचंच ठरणार आहे. तर आपले पासवर्ड देखील युनिक ठेवा आणि आपले पासवर्ड इतर कोणासोबतही शेअर करू नका. तर सायबर सिक्युरिटी हे काळाची गरज आहे. आपण सर्वांनी त्याच्याकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच मॅडम. पण सध्याच्या काळामध्ये हे झालं तर मेट्रो सिटीमधल्या मुलांच्या किंवा महिलांच्या बाबतीत. पण सध्या खेड्यामधल्या महिला मुली असो किंवा मध्यमवर्गीय महिला मुली असो यांच्या बाबतीत असे बरेच प्रकार घडतात, त्यांच्यावर अत्याचार घडतो. मग अशा अत्याचार घडल्यानंतर त्यांना धड एकतर फॅमिलीला सांगता येत नाही किंवा मग पोलिसांकडे पण जाऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा शेवटचा पर्याय काय उरतो तर आत्महत्या करणे. तर मग अशा महिलांसाठी त्यांची माहिती गोपनीय ठेवून त्यांना न्याय देता येईल का, अशी काही सुविधा आहे का? एक चांगला प्रश्न आहे. याच्या माध्यमातून मी इथं हेच सांगू शकते की आत्महत्या करणं हे काही पर्याय नाही. जर एखादा गुन्हा आपल्यासोबत घडलं असेल तर आपण त्वरित त्याची वाचा फोडली पाहिजे. जोपर्यंत आपण त्याच्याविरुद्ध आवाज आपला उठवणार नाही तोपर्यंत जे अपराधी आहे त्याचा मानस देखील खूप वाढलेला असतो. तो ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून देखील तुम्हाला नेहमी ब्लॅकमेलच करत राहणार आहे. तर अशा महिला ज्यांच्यावर एखादा अन्याय होत असेल तर त्यांनी लवकरात लवकर पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे. त्याच्यानंतर घरच्या लोकांना नक्कीच आपण सांगायला पाहिजे की आमच्यासोबत असं काहीतरी गैरप्रकार होत आहे. महिलांनी जर एखाद्या महिलेसोबत अशी काही घटना घडलेली आहे की जिथं तिला तिचे माहेरचे लोकही आता ॲक्सेप्ट करायला तयार नाही आणि तिला कुठंच जायचा पर्याय नाही, तर अशा महिलांसाठी राज्य महिला गृह उड्डाणपुलाच्या खाली शिवाजीनगर इथं व्यवस्था केलेली आहे. 18 वर्ष वयानंतरच्या आणि 56 वर्ष वयोगट पूर्ण होईपर्यंत महिला तिथं राहू शकतात, प्रशिक्षण घेऊ शकतात आणि जर शिक्षण वगैरे बंद होत असेल तर त्याच्यासाठी काउन्सिलर्स वगैरे इत्यादीची सुविधा तिथं उपलब्ध होते. आणि आपलं मनोधैर्य खचवायचं नाही. नेहमी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणा किंवा इतर जे अधिकारी आहे ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतातच. तर आत्महत्या हा पर्याय नसून जर आपण कायदेशीर बाब आहे हे लक्षात घेतली तर कायदा नेहमी आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. नक्कीच. महिलांनी आपले मनोधैर्य न खचवता जर शासनाच्या मदतीने स्वतःचे संरक्षण केले तर अन्याय करणाऱ्या दुष्टांनाही अन्याय करताना 10 विचार करावा लागेल. नक्कीच मॅडम. मला आणखीन एक असं विचारावं वाटेल की आता सध्या वेश्या व्यवसाय किंवा मग ट्रान्सजेंडर ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. तर अशा महिलांसाठी न्याय देणे किंवा मग त्यांच्या समस्यांचे निवारण करणे यासाठी विधी प्राधिकरणाद्वारे काय करू शकाल आपण? जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा मेन जे उद्देश आहे आणि आमचं जे मुख्य कार्य आहे ते जाणीव जागृती करणे, विविध कायद्याविषयक म्हणा किंवा विविध शासकीय योजनाबाबत आणि महिलांना तसेच इतर जे गट आहे ज्याच्यामध्ये बालक आहे, महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, ट्रान्सजेंडर्स आहे, देहव्यापार करणाऱ्या महिला आहे यांच्यासाठी आणि बरेच असे इतर घटक आहे ज्यांच्यासाठी मदत करण्यासाठी त्यांच्यामध्ये कायद्याची जाणीव जागृती करून देण्यासाठी त्यांचे हक्क काय आहे, अधिकार काय आहे यासंबंधी आम्ही वेळोवेळी कार्यक्रमाचे आयोजन जे आहे ते करत असतो. जर आता बुद्धदेव कर्मस्करचं जजमेंट आलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इतर व्यवसायासारखा वेश्या व्यवसाय, देहव्यापार हा लीगल आहे. फक्त कंडिशन काय आहे की जी महिला देह व्यापाराचा व्यवसाय करू इच्छिते
तिचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे आणि ती स्वतःच्या मर्जीने तिने हा व्यवसाय पत्कारला पाहिजे. 18 वर्षापेक्षा कमी जर महिला मुली या व्यवसायात येत असेल तर ते अवैध आहे. त्यांना याप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ते देखील अशा महिलांना सोडवलं जाते. तर समाजाचा दृष्टिकोन जे आहे, जसं दुसरे व्यवसाय आहे तसंच ह्या व्यवसायाकडे देखील आपण पाहिलं पाहिजे. परंतु देहव्यापार करणारी एखादी महिला आहे तर पोटाची खळी भरण्यासाठी आणि ती स्वतःच्या मर्जीने 18 वर्ष वयोगट झाल्यानंतर जर ती काम करत असेल तर सन्मानाने पहा. आपण दुसरे व्यवसाय जसं पाहतो तसंच आपला दृष्टिकोन याच्याकडे देखील असायला पाहिजे. देहव्यापार करणाऱ्या महिला कार्यरत असल्यामुळेच तुमच्या आमच्यासारख्या महिला कितीतरी आपण सुरक्षित आहो असं मला वाटते. आणि जे एखाद्या व्यक्तीची भूक आहे ते अशा ठिकाणी जाऊन तो भागवतो, तर त्यांच्या सुरक्षितता जे महिलांच्या आहे, देहव्यापार करणाऱ्या महिलांची सुरक्षितता, त्यांचं स्वास्थ्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आम्ही अशा महिलांना देखील जागृती करत असतो की जर आपल्यासोबत काही गैरव्यवहार झाला असेल, लोकांना असं वाटते की एखादी देहव्यापार करणारी जर महिला असेल तर तिच्यावर अन्याय अत्याचार होऊ शकत नाही. पोलिसांना देखील आपला हा दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. जर एखादी महिला जी देहव्यापार करत असेल, तिच्यावर खरोखरच अन्याय झाला असेल, ती म्हणत असेल की माझ्या इच्छेविरुद्ध या व्यक्तीने माझ्यासोबत शारीरिक संबंध केले, तर त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. फक्त ती व्यवसायात आहे म्हणून तिला इग्नोर करणं अपेक्षित नाही. आणि याच्यासाठी आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील न्यायनिवाडा पारित करून सर्व जे देहव्यापार करणाऱ्या महिला आहे यांचे जे हक्क अधिकार आहे, सर्वसामान्य नागरिक जसे तुम्ही आम्ही आहात, आमचे अधिकार जसे आहेत तसे त्यांना देखील अधिकार दिलेले आहे. तर आपला दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन सेक्स वर्कर्सकडे पाहण्याचा, ट्रान्सजेंडर्सकडे पाहण्याचा बदलण्याची खरोखर आवश्यकता भासते. बरोबर आहे मॅडम. खरं तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांकडे खरं तर समाजानेच त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि तितकंच गरजेचं आहे की ट्रान्सजेंडर असो किंवा मग वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिला असो, यांनी पण स्ट्रॉंग होणं तितकंच महत्त्वाचं आहे. मॅडम, याच्या पुढे मला असं विचारायला आवडेल की सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता नवीन प्रश्न जो निर्माण झाला आहे लहान मुलांच्या बाबतीत, जे शाळेत जातात, ट्युशन्सला जातात, अशा मुलांना गुड टच आणि बॅड टच ही संकल्पना जी आहे ती समजून सांगणं खूप गरजेची झाली आहे. कारण लहान मुलांवरचे अत्याचार खूप वाढले आहेत. तसेच आपण पाहतो कोर्टमध्ये केसेस पण भरपूर, या पोस्टकॉन्डरमधल्या केसेस असो, खूप साऱ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर ह्या लहान मुलांवर चे अन्याय कसे दूर करावे किंवा मग आपल्या पालकांचे संबोधन म्हणता येईल त्याला, किंवा मग पालकांची जनजागृती कशी कराल या विषयामध्ये? हे पोक्सो ॲक्ट म्हणजे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 मध्ये पारित झालेला आहे. निर्भया हत्याकांड 2012चा दिल्लीचा जवळपास सगळ्याच लोकांच्या ध्यानीमनी आहे. लहान मुलांसोबत अन्याय अत्याचार होतो. आधीचं जे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट होता त्याच्यामध्ये बरेच सुधारणा करून आता मुलांना काळजी व संरक्षणाची देखील गरज आहे. या गोष्टी लक्षात घेऊन नवीन कायदा पारित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 18 वर्षापेक्षा कमी जे मुलं मुली आहे त्यांच्यावर जर अत्याचार अन्याय होत असेल तर अशा अपराधांना सिव्हिअर पनिशमेंट जे आहे ते प्रोव्हाइड केलेले आहे. जर 12 वर्षाखालच्या मुलीसोबत बलात्कार झालेला असेल तर अशा नराधमाला फाशीची शिक्षेचा प्रावधान या कायद्याअंतर्गत करण्यात आलेला आहे. गरज कशाची आहे? जाणीव जागृतीची. जेव्हा एखादा बालक आपल्याला घरी येऊन सांगतो की माझा हा व्यक्ती पाठलाग करत आहे, माझ्यासोबत हा गैरवर्तन करत आहे, याचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप वाईट वाटत आहे. मला चांगलं वाटत नाही. एखाद्या व्यक्तीची आपल्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्याच्यावरनं देखील आपल्याला बोध होतो की याचा मानस काय आहे. तर पालकांनी नेहमी आपले मुलं काय
सांगत आहे त्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. फक्त मुलगा मुलगी आहे, काहीतरी सांगत आहे, लहान आहे, त्यांना कळत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण दुर्लक्षित करतो तर त्याचा परिणाम जे आहे ते खूप घातक आपल्यासमोर दिसून येत आहे. तर पालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. पालक जेव्हा म्हटलं तर तेव्हा घरचे जे लोक आहे आणि घरी वेळ जेव्हा ते घालवतात तेव्हाची गोष्ट आहे. परंतु शाळेत जेव्हा शाळेला आपला दुसरा घर म्हटलं गेलेलं आहे, आपण आपल्या आयुष्याचा अर्धा वेळ शाळेत आणि कॉलेजमध्ये देखील घालवतो. तर प्रत्येक शिक्षकाची, मुख्याध्यापक, प्राध्यापकांची ही जबाबदारी आहे की एखादा स्टुडंट जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध काही तक्रार आपल्याकडे करत असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. स्ट्रिंजंट प्रोव्हिजन अशी आहे की जर एखाद्या मुलामुलीचा वापर एखादा व्यक्ती, तो शिक्षक असो किंवा आईवडील असो, जर गुन्हा नोंदवण्यासाठी करत असेल फक्त सूड भावनेने, की मुलांच्या बाबतीतील जे कायदे आहे ते फार कठोर शिक्षेचा प्रावधान त्याच्यामध्ये आहे, तर हे दाखवताना, हे दाखवण्यासाठी की आमच्या मुलांना समोर करून यांनी याच्यासोबत असं काहीतरी गैरकृत्य केलेलं आहे, तर अशा आईवडिलांविरुद्ध जर केस खोटी सिद्ध झाली तर आईवडिलांना देखील 6 महिन्यापर्यंतचा शिक्षेचा प्रावधान केलेला आहे. लहान मुलं-मुली जर आपल्या शिक्षकांना किंवा आईवडिलांना सांगत असतील की आमच्यासोबत असं दुर्व्यवहार होत आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी FIR दाखल केलं नाही, तर अशा परिस्थितीत देखील 6 महिने शिक्षेचा प्रावधान केलेला आहे. मुलांना, आपल्या स्टुडंट्सला आपण गंभीर स्वरूपाने त्यांना ऐकून घ्यायला पाहिजे, गुड लिस्नर व्हायला पाहिजे. तर असे जे गैरप्रकार होणार आहे भविष्यात ते आपण टाळू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा मनोधैर्य योजनेअंतर्गत आपण बोलतो तर फक्त नुकसान भरपाई भेटते, लव अफेअर्स आहेत. कारण 16-17 वर्ष वयोगटातील मुलं जे आहे आउट ऑफ अट्रॅक्शन शारीरिक संबंध करतात. इथं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की जर मुलामुलीचे शारीरिक संबंध त्यांच्या मर्जीप्रमाणे जरी झाले असेल तर तरी हा गुन्हाच आहे. जर ज्याच्यावर हा गुन्हा झालेला आहे किंवा 18 वर्षापेक्षा ज्या मुलीचा आणि मुलाचं वय आहे त्यांच्यासोबत अशी घटना घडली तर कन्सेंट इमटेरियल आहे. हे जे म्हटलं जाते की मियाँ बीबी राजी तो क्या कहेगा काजी, असं नाही आहे. परिस्थिती बदललेली आहे. जर मुलीची इच्छा असली आणि तिच्या मर्जीनं देखील तिच्यासोबत एखादी घटना घडली असेल तर त्याच्यामध्ये देखील गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते. तर हे देखील आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच मॅडम. खरं तर मला असं वाटतं की पालकांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांसोबत, पाल्यांसोबत मैत्रीत्वाचे संबंध ठेवावे, जास्तीत जास्त त्यांच्या जवळ जावे, त्यांचे मित्र व्हावे. खरं तर आईवडील म्हणून धाकाच्या बरोबरच एक मित्रमैत्रीण म्हणून त्यांच्यासोबत खेळीमेळीचे वातावरण ठेवलं पाहिजे, जेणेकरून बालक आणि पालक यांच्यामध्ये एक चांगले म्हणजे संबंध निर्माण होऊन ते स्वतःच्या मनातल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करतील आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकारे लक्ष देऊन त्यांचा अन्याय कमी होईल. खरं तर एखाद्या वेळेस काय होतं की एखाद्या मुलीवर अन्याय झाला तर ती काय करते, पालकांना किंवा मग तिच्या आईला सांगायला घाबरती. खरं तर आईनं पण तितकंच ब्रॉड माइंडेड होणं गरजेचं आहे आणि तिच्यावर झालेला अन्याय त्याच्यावर तिला न रागवता उलट त्याच्यावर काय न्याय देता येईल हे जास्तीत जास्त बघितलं पाहिजे. मॅडम, ह्या गोष्टी तर ठीकच आहे, पण आजकाल आणखीन एक नवीन प्रकार घडतोय सेक्सटॉर्शनचा. त्यामुळे मुलं खूप घाबरून जात आहे आणि त्यातूनच मग त्यांना काय करू किंवा मग फाशी घेण्याचे पण प्रकार असे होत आहेत. तर हे प्रकार घडू नयेत यासाठी आपल्या न्याय प्राधिकरणाद्वारे काय सल्ला देता येईल किंवा मग काय नियोजन आहेत? आत्ताच सांगितल्याप्रमाणे सेक्सटॉर्शनचा प्रकार खूप जास्त वाढलेला आहे. जेव्हा तंत्रज्ञान वाढतो, तंत्रज्ञान काहीतरी उद्देशाने वाढत असतो, परंतु तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे जे आहे फ्रॉडस्टर्स, हे देखील आपल्या समाजाचाच एक अभिन्न भाग आहे. तर सेक्सटॉर्शन झाल्याबरोबर आपली ही जबाबदारी आहे की न घाबरता कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण त्वरित पोलिसांचं सहकार्य घ्यायला पाहिजे. आणि 112 क्रमांक टोल फ्री क्रमांक आहे पोलिसांचा,
दामिनी पथक आणि इतर पोलिसांचे जे पेट्रोलिंगचे व्हेकल आहे ते पूर्ण दिवस आणि रात्र प्रत्येक ठिकाणी फिरत असतात. जर आपल्याला एखाद्या महिलेला किंवा मुलाला किंवा मुलीला असं जाणवत असेल की असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि माझ्यासोबत काही देखील होऊ शकते, कोणी माझा पाठलाग करत आहे आणि समोर अशा घटना घडू नये, त्याच्यावर प्रतिबंध व्हावा यासाठी टोल फ्री क्रमांक 112 नेहमी मुलींनी लक्षात ठेवायला पाहिजे. तर लवकरात लवकर जे लिमिटमध्ये तुमचे ज्युरिस्डिक्शनमध्ये किंवा जे जवळपासच गाड्या पोलिसांच्या असतील पेट्रोलिंगच्या ते त्वरित तुमच्या मदतीसाठी उपलब्ध होणार आहे. तर हे आपण जाणीव जे आहे सगळ्यांनी याचं देखील जाणीव सगळ्यांना व्हायला पाहिजे. नक्कीच डिजिटल युगामध्ये वावरत असताना त्याच्यासोबत त्याचे फायदे असतात तसेच तोटेही असतात, पण ह्यातून मार्ग कसा काढायचा आणि आपली सुरक्षा कशी करून घ्यायची याची पण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. मॅम, तुमचे एवढं मोठं क्षेत्र आहे, तुम्ही एवढ्या दिवसापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर ह्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना तुमचे काही चांगले पण अनुभव असतील की ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत असेल, तर असे काही अनुभव आमच्याशी शेअर कराल का? न्याय क्षेत्रात मी 16 वर्ष पूर्ण केलेली आहे. त्याच्यातली एक महत्त्वाची बाब जी मला वाटते की लवकरात लवकर न्याय सर्वांना अपेक्षित आहे आणि कायदा त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे देखील अशा स्वरूपाचे आहे की लोकांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत बरेच लोक अजूनही न्यायाची वाटच पाहत आहे. मी नागपूरला असताना एक जे प्रकरण माझ्यासमोर आलेला होता त्याच्यामध्ये एका व्यक्तीच्या मालमत्तेवर शेजारच्या व्यक्तीनंच प्लॉटवर त्याच्या फ्लॅटवर अतिक्रमण केलं. अतिक्रमण केल्यानंतर कोर्टात केस दाखल झाली. केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला तिथून अतिक्रमण हटवून ते फ्लॅट जे आहे ते आमच्या ताब्यात द्यावा अशी वादींची मागणी होती. पुरावा वगैरे सगळं झाल्यानंतर बरेच ऑब्जेक्शन जे आहे ते गैरअर्जदार प्रतिवादी जे होते त्यांनी दाव्यात मांडले, परंतु लवकरात लवकर लोकांना न्यायाची अपेक्षा आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवून माझ्याच समोर मीच त्या प्रकरणाचा निर्वाणा केला आणि त्याच्यानंतर जेव्हा हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात संबंधित व्यक्तीने त्याच्याविरुद्ध अपील दाखल केली तर अपीलमध्ये माझा जे न्यायनिर्णय होता त्यालाच राखीव ठेवण्यात आला आणि तोच बरोबर आहे असे निर्वाळे वर झाले. त्याच्यानंतर माझ्याच समोर तो प्रकरण दाखल झाल्यानंतर त्याचा निर्वाडाही झाला आणि संबंधित व्यक्तीला त्याचा फ्लॅटचा ताबा जो आहे तो मी तिथे कार्यरत असतानाच मिळाला. याचा मला खूप म्हणजे सार्थ अभिमान वाटतो आणि लोकांची अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा. तर असे फार चांगले अनुभव आहे आणि न्यायाधीश वर्ग देखील याच्यासाठी प्रयत्नशील असतो की लवकरात लवकर प्रकरणाचा निवाडा कसं करण्यात येईल. तर हा माझा एक म्हणजे मला नेहमी आठवणारी हीच गोष्ट आहे की माझ्याच समोर दाखल झालेल्या प्रकरणात अंमलबजावणी देखील माझ्याच समोर होऊन संबंधित वादीला त्याचा फ्लॅटचा ताबा मिळाला. बरोबर मॅडम, आपण एखादं कार्य करतो आणि त्याला शेवटी जे यश येतं तो आनंद म्हणजे एक जगावेगळा आनंद असतो, नाही का? आणि खरं तर न्याय देणाऱ्यालाही तितकाच आनंद मिळतो आणि त्यांचा जो मनातून जो आशीर्वाद मिळतो तो पण फार महत्त्वाचा असतो. बरोबर मॅम. पण चांगल्या ह्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना चांगल्या अनुभवाबरोबरच आपल्याला काही वाईटही अनुभव आले असतील, तर या वाईट अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? वाईट अनुभव सुदैवाने मला आलेले नाही, कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की जेव्हा माझी पोस्टिंग आली तर मी काय आपली भावना जे आहे ते घेऊन आलेली आहे, काही प्रिन्सिपल्स आम्ही बाळगलेले आहे. तर एखादी महिला आहे, मी फक्त महिला आहे, माझे मूल लहान आहे, जेव्हा माझा मुलगा माझ्यासोबत राहायचा 2.5 वर्ष तो माझ्यासोबत राहिला, तर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कधीही म्हटलं नाही की मी महिला आहे, तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही मला कार्यक्रम घ्यायला पाठवता, संध्याकाळच्या वेळी मला कार्यक्रम घ्यायला पाठवता तर मी जाणार नाही.
मला असं म्हणायचं आहे की महिला आणि पुरुष याच्यामध्ये जेव्हा समानताच आहे तर कोणत्याही क्षुल्लक गोष्टीचा आपण गैरफायदा घ्यायला नाही पाहिजे. फक्त मी महिला आहे म्हणून हे मी काम करणार नाही. समान वेतन जेव्हा मी एवढंच घेते तर त्याचप्रमाणे कामाच्या क्षेत्रात देखील मी हेच म्हणायला पाहिजे की जशी कामगिरी पुरुष वर्ग करत आहे त्याचप्रमाणे कामगिरी जर माझ्यावर सोपवली तर त्याच्यावर देखील मी आपलं 100%च देणार. म्हणून वाईट किंवा कटू अनुभव येण्याचा प्रश्नच नाही. हा जो न्यायाधीशांचा फील्ड आहे सर्वात सुरक्षित आणि रिस्पेक्टेबल पोस्ट असल्यामुळे माझं हे आव्हान आहे की ज्या महिला न्यायिक क्षेत्राकडे एक करिअर म्हणून पाहतात तर त्यांनी नक्कीच या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात यावे. कारण आपल्याला कामासोबतच समाधान देखील मिळतो. कोणाला न्याय मिळवून दिला तर याच्यासाठी देखील मी समाधानी आहे. तर जास्तीत जास्त महिलांना ज्यांना न्यायाधीश व्हायचं आहे त्यांना हे आव्हान आहे की तुम्ही हा क्षेत्र नक्कीच निवडा. याच्यामध्ये जेवढा तुम्हाला सन्मान आहे तेवढीच तुम्हाला सुरक्षितता देखील आहे. नक्कीच मॅडम. खरं तर बाई आहे तर घराला घर पण आहे किंवा मग पुरुषांपेक्षा महिला फॅमिलीशी जास्त रिलेटेड असतात, इमोशनली जास्त रिलेटेड असतात. मग घर कसं सोडून जायचं किंवा मग मी घराच्या बाहेर पडले तर माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या फॅमिलीचं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होईल, ह्या सर्व गोष्टींचे प्रश्न महिलांना पडतात. तर तुमच्या क्षेत्रामध्ये तर दर 3 वर्षाला तुमच्या बदल्या होतात. तर मग हे तुमचं प्रोफेशन आणि फॅमिली हे तुम्ही कसं मॅच करता? प्रोफेशन आणि फॅमिलीची जेव्हा आपण गोष्ट करतो हे मी स्वतः निवडलेला पद आहे. जेव्हा माझं सिलेक्शन झाल्यानंतर नोकरी करायची किंवा नाही हे माझ्यावर अवलंबून होता. कारण माझं कुटुंब, तेव्हा माझं लग्न व्हायचंच होतं, माझं कुटुंब काही माझ्या भरोशावर नव्हतं. परंतु माझी ही इच्छा माझ्या मनात निर्माण झाली की सिलेक्शन झालेलं आहे, क्लास 1 ऑफिसर म्हणून माझी निवड झालेली आहे. तर समोर कसं करायचं? जेव्हा लग्नासाठी स्थळ देखील आला तर माझी मागणी हेच होती की मी हा प्रोफेशन जे आहे ते क्विट करणार नाही, मी सोडणार नाही. तर जर आपल्याला चालत असेल तर पहा, माझे पती चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांनी मला म्हटलं की जोपर्यंत तुम्हाला ही जॉब करायची आहे तोपर्यंत करा. त्यांच्या घरच्या लोकांचा हा आग्रह होता की दर 3 वर्षांनी बदली होणार तर आमचा मुलगा तुमच्या मागे मागे फिरणार नाही. त्यांना माझं फक्त एकच उत्तर होतं की मग मी जॉब सोडून लग्न करणार नाही. जसं मी ॲक्सिडेंटल जज तशीच मी बाय सरनेम देखील ज्या मुलासोबत माझं लग्न झालं त्याचं आडनावही जज आहे, तर मी डबल जज झाली. तर हे निसर्गानेच ठरवलेल्या होत्या काही गोष्टी, डेस्टिनी आहे, डेस्टाइंड आहे मी. तर त्याचप्रमाणे या क्षेत्रात जेव्हा मी काम करते तेव्हा माझ्या कुटुंबियांचा, माझ्या घरच्या लोकांचा, माझ्या मुलांचा तेवढाच मला साथ जे आहे, सहकार्य आहे नेहमी मिळत असतो. म्हणून मी ऋणी आहे. आणि प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मी हेच सांगू इच्छिते की जेव्हा एखादी महिला ती घराबाहेर पडते, काम करण्याची तिची इच्छा आहे तर नक्कीच तिला काम करू द्या. हातभारच लागणार आहे आणि आपल्या कुटुंबाचंच कुठं ना कुठं नाव उंचावणार आहे. तर महिलांना स्वप्न पाहू द्या आणि स्वप्नपूर्तीसाठी त्यांना झटू द्या, त्यांना बाहेर निघून काम करू द्या. बरोबर मॅम. खरं तर महिलांनी खूप धाडसी होणं आणि स्वतःच्या मतावर ठाम राहणं आणि तसेच आपलं प्रोफेशन आणि फॅमिली सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. मॅडम, ह्या सगळ्या गर्दीमध्ये तर या विधी क्षेत्राकडे वळणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा मग या क्षेत्राकडे महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात वळावं यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आज जेव्हा आपण परिस्थिती पाहतो समाजामध्ये हेच आहे की शेजारच्या मुलांनी जर एखादी फील्ड निवडली की आईवडिलांना असं वाटते की माझ्या मुलामुलींनी देखील तोच फील्ड निवडायला पाहिजे. तर इथं हट्ट करू नये, पालकांनी देखील हट्ट करू नये. आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे ते आधी जाणून घ्यावा. जर आपण हे विचार केलं की लता मंगेशकरला जर तिचा कल गायनकडे आहे हे ओळखता आलं नसतं आणि तिला जर क्रिकेट फील्डमध्ये टाकलं असतं
तर ती तिथं सर्वाईव्ह करू शकली नसती. त्याचप्रमाणे जर आपण सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा कल आहे त्याचा, ही गोष्ट जर त्याचे जे प्रशिक्षक होते, त्यांचे जे आईवडील होते, त्यांनी जर जाणून घेतलं नसता तर आज एवढा मोठा खेळाडू आपल्याला या क्षेत्रात दिसला नसता. तर आधी आईवडिलांची ही जबाबदारी आहे की माझ्या मुलांचा कल कोणत्या विषयात जास्त आहे आणि कोणत्या क्षेत्रात तो सर्वाईव्ह करू शकतो. कारण आत्महत्या होताना आपण पाहत आहोत, आईवडील राबतात, ट्युशनची फी वगैरे देतात आणि तो विषय त्या मुलांना झेपतच नाही. तर हे आग्रह करू नये पालकांनी की तू हे क्षेत्र निवड आणि शेजाऱ्यांनी किंवा त्याच्या मैत्रिणींनी एखादा क्षेत्र निवडलं असेल तर त्या क्षेत्रात जा म्हणून. आणि महिलांना तर माझं म्हणणंच आहे की जर आपण न्यायाधीश म्हणून काम करू इच्छिता तर नक्कीच तुम्ही हा फील्ड सर्वात जास्त सिक्युअर्ड आणि रिस्पेक्टेड आहे, तर तुम्ही नक्कीच या फील्डकडे वळा. आणि आईवडिलांनी देखील आपल्या पाल्यांमध्ये काय गुण आहे, पाल्यांचं कल कोणाकडे आहे, कोणत्या क्षेत्रात त्यांनी जर गेले तर त्यांच्या बुद्धीनुसारच त्यांना त्यांचं फील्ड निवडू द्या. कोणत्याही गोष्टीचा आपण जर आग्रह धरलं नाही, माझ्या मनाला जे भावेल त्या कामात मी नक्कीच चांगली राहणार आहे, तर ही जी मनोभावना आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्या मुलामुलींचे भविष्यासाठी आपण एक मार्गदर्शक आणि समर्थक म्हणूनच राहिलेलं नेहमी चांगलं. आपल्या मनाच्या इच्छा जी आहे ते मी पूर्ण करू शकली नाही, मी ह्या फील्ड निवडू शकली नाही किंवा निवडू शकलो नाही, म्हणून आता माझ्या मुलांवर ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या फील्डमध्ये जावं आणि यशस्वी व्हावं. हे असं आग्रह जे आहे ते पालकांनी करू नये कृपया. नक्कीच मॅडम, खरं तर आईवडिलांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे ह्या क्षेत्रामध्ये लक्ष देऊन त्यांना त्या क्षेत्राकडे जाऊ द्यावा आणि त्यांना त्याचा सपोर्ट करावा. बरोबर मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली. आज आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये येऊन तुम्ही आम्हाला भेट दिली आणि आमच्याशी संवाद साधला, याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.